साताऱ्यामध्ये 9 आणि 10 मेला विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे। या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आह साळुंखे तर स्वागत अध्यक्ष म्हणून डॉक्टर भारत पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सोना जारिया मीन्स यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हे 15वे विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे। या संमेलनात परिवर्तनवादी विचारांची मांडणी, परिसंवाद, गटचर्चा, काव्यवाचन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्यभरातील लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चेचा उहापोह या संमेलनात होणार आहे। 15वं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आहे। हे साहित्य संमेलन हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125व्या जयंती वर्ष, गाडगे महाराजांचं 125वं जयंती वर्ष, महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि महात्मा फुले यांचं 200वं जयंती वर्ष सुरू झालेलं आहे। त्या निमित्तानं आपण ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अशा सातारच्या भूमीत हे संमेलन घेत आहोत। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं साताऱ्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलन पार पडतंय। 9 आणि 10 मेला हे सांस्कृतिक साहित्य संमेलन साताऱ्यातील कला वाणिज्यम महाविद्यालयाच्या या प्रांगणात पार पडणार आहे आणि त्याची तयारी आता सुरू असल्याचं आपण इथं पाहतोय। खरं तर या संमेलनाबद्दल सांगायचं झालं तर या संमेलनाचे अध्यक्ष पद हे डॉक्टर आह साळुंखे हे आहेत, तर स्वागताध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर आहेत आणि या संमेलनाचं जे उद्घाटन जे होणार आहे ते ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सोना जारिया मीन्स यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। त्या या संमेलनामध्ये पर्यावरणवादी विचारांची मांडणी, परिसंवाद, गटचर्चा, काव्य वाचन आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। राज्यभरातील अनेक लेखक, विचारवंत, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक विषयांवर देखील या ठिकाणी उहापोह केला जाणार आहे। एकूणच या साहित्य संमेलन हे 15वं साहित्य संमेलन होत आहे आणि हे साताऱ्यात होत आहे आणि या साहित्य संमेलनाकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 9 आणि 10 मेला हे या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याची तयारी ही कुठेतरी आता ह्या अंतिम टप्प्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।